बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी खदान, प्रकरण 3. नाशिकहून गाडी सटाण्याकडे निघाली. गाडी पवनकुमार पिंपरकरच चालवत होते. शेजारी प्राची बसलेली, मागच्या सीटवर दीनानाथ पिंपरकर व राधाबाई बसलेल्या. तात्या, समजवा बेबीला. गेल्या 2 वर्षापासून दिल्लीला ठेवलंय. आणखी काय करायला हवं? स्वतःच्या आईशी अरेरावी करणं शोभत नाही. आप्पा, तू मुकाट्याने गाडी चालवण्यावर लक्ष दे. 2 वर्ष दिल्लीला ठेवलंस पोरीला तर मोठे उपकार केलेत का रे? तात्या, पण आईसोबत कसं वागावं हे कळत नाही का हिला? बाबा, माझा फायनल डिसिजन आहे. मला एकतर दिल्लीला जाऊ द्या, नाही दिल्लीला तर निदान पुण्याला तरी. मुळीच नाही. माझ्या नजरेत एक मुलगा आहे, अगदी हुशार आहे. पहिल्याच अटेम्प्टला त्यानं ओरल गाठली. मुलगा भविष्यात पोस्ट काढेलच काढेल. सर्व क्लासवाल्यांकडनं मी त्याबाबत तपास केलाय. बाबा, यांना सांगा माय फूट, मला अजून लग्नच नाही करायचंय. मध्येच हे असलं लग्नाचं खूळ म्हणजे आईला मी जवळ नकोय हेच कारण. तात्या, समजवा हिला. तू गपरे अप्पा, आम्ही समजावतो तिला, ऐकेल ती. पण तू का घाई करतोय? तिची इच्छा नाही अजून तर तू जबरदस्ती का करतोय? चांगला तहसीलीतला नायब झालाय तरी समजत नाही का पोरीला स्थिर स्थावर तर होऊ दे. तात्या, मुलगा हरहुन्नरी आहे व हुशारी आहे. पुढच्या 15-20 मिनिट कोणीच काही बोलेना. वाकीला पिंपरकरांनी तलाठी म्हणून बऱ्याच वर्षांपूर्वी सेवा बजावलेली व चुलत बहीण ही याच गावात. तात्या व प्राचीला बहिणीकडे सोडायचं होतं. शासन आपल्या दारी अंतर्गत आज वाकी वाठोर मंडळात कार्यक्रम असल्याने पिंपरकरांना वाकीलाच जायचं होतं. तेथून वाठोर जवळच असल्यानं काहीतरी निमित्त करत जाता येईल व मुलगा नजरेखालून घालता येईल व तात्यांनाही दाखवता येईल, असा पिंपरकरांनी मनात आराखडा बांधलेला. मुळात प्राचीला नात्याकडे जायची रुची होती ना कार्यक्रमात. पण आपण दिल्लीहून 1 महिन्यासाठी घरी आलो तर आईची सततची कटकट म्हणून ती इकडे यायला तयार झालेली. त्यात पप्पाने लग्नाचे वेगळंच खूळ काढताच तिची तळपायाची आग मस्तकात गेली. तिनं मागं डोकं टेकत डोळे मिटणं पसंत केलं. डोक्याला तापच नको. आप्पा, 4 वर्षांची होती तेव्हापासून नादान लेकरूसह बाहेर काढलं तुम्ही. आई विना पोरकी पोर कॉलेज पावे तो बाहेरच राहिली. ना सण ना काही. आताही 2 वर्षांनी ती दिल्लीहून आली तर तुम्हाला सहन होत नाही ती. तुलाच कळायला हवं. त्या भारतीला समजावण्यात मुळात तूच कमी पडतोयस. केव्हाच्या शांतपणे बसत वाद ऐकणाऱ्या राधाबाई थंडपणे बोलल्या. प्राचीच्या मिटल्या डोळ्यांत थेंब तरारले. एरवी बाहेर असताना व आईशी बोलताना त्याच्या कपाळावर सतत आट्या व नाकाचा शेंडा कायम लाल असे. कुणाची टाप नाही की तिच्याकडे नजरेला नजर भिडवत पाहीन. पण आजी आजोबा सानिध्यात ती एकदम हळवी झाली असावी. साताऱ्याच्या जंगलात बसलेल्या इंग्रजी शाळेत अगदी KG पासून तर 10वी पावे तो एक तप घालवला आपण. न कळत्या वयापासून. केवळ आई गेली आणि घरात दुसरी आई म्हणून दुस्वास द्वेष न कळत्या वयातही कसा कळत असावा माणसास. त्याच दुस्वासानं आपणास घराबाहेर राहण्याची शक्ती दिली असावी. नंतर पुण्यात कॉलेज, तिथून थेट दिल्ली. ना दिवाळी ना दसरा. कायम बाहेरचंच जग. याच बाहेरच्या जगानं व घरातल्या दुस्वासानं आपणास एकलकोंड बनवलंय. आपण दुःखासोबत बऱ्याच गोष्टी स्वतःहून विस्मरणात काढतोय. हीच सवय घातक होत चालली आहे. जे वाचतो तेही हल्ली विस्मरणात जात असावं का? एवढा चांगला क्लास, आधीपासूनच चांगलं शिक्षण, तरी साधी प्री देखील आपण 2 वर्षात सुटलो नाही. प्राची दुस्वास दुःखागत हेही विसर आणि पुढे चाल एकलकोंडीगत.
डोंगराळ भागातलं खेडं अगदी भकास उदास आगत खेडं म्हणजे वाकी. आला असावं म्हणून गाडी थांबताच तीही उतरली. आत्याच्या घरच्याने आनंदानं स्वागत केलं. पिंपरकर आप्पांना नायब तहसीलदार म्हणून बढती मिळत आपलाच तालुका मिळाला म्हणून जुन्या ओळखीचे लोक रात्री जमत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले. रात्री बऱ्याच उशिरा पावेतो गप्पा रंगल्या. प्राचीनं मात्र झोपणेच पसंत केलं. सकाळी 11च्या सुमारास तालुक्यावरून काही अधिकारी व सर्व कर्मचारी आले. आजूबाजूच्या खेड्यातील बरीच गर्दी जमलेली. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या व अडलेली कामे. असलेल्या त्रुटींमुळे तटलेले दाखले व नवीन दाखल्यासाठी झुंबड अधिकारी जागच्या जागी प्रश्न सोडवत दाखला देण्यासाठी सूचित करीत होते. त्या गर्दीत NCLची मुदत संपल्याने खोरदळा निघण्याआधी नवीन NCL टाकण्यासाठी की दिनूमामा सोबत घेऊन आले म्हणून प्रशांतही 1 वाजेपावेतो आलेला. 12 वाजेपावेतो ओरीस फवारणी करत मळ्यातून परस्पर आल्यानं अंगावर धड कपडेही नव्हते. दिनूमामानं वाकीतल्या सजन पाहिलं. सजनांना पिंपरकर आप्पांच्या कानाजवळ पुटपुटले. आप्पांनी सावध हो समोर पाहिलं व सजन अण्णांना घरी पिटाळलं. सजनांना तात्या व प्राचीस घेत गावच्या सचिवालयात आले. तात्या, मी आपली बाहेरच थांबते. त्या सरकारी कार्यक्रमात माझं काय काम? प्राची बाळा, माझंही काय काम, पण या आमच्या जावई बापूंना गाव दाखवण्याची मोठी हौस व तुझ्या बापास ही साहेबाच्या खुर्चीत बसलेलं पाहता यावं म्हणून आलो बघ. तात्या हसतच उत्तरले. सजन पाटील आत जात कुणास तरी घेऊन आले. तात्या, हे जवळच वाठोर आहे तिथले दिनू पाटील. 15 एकराचे मोठे खेडूत आहेत. बोर मिरची असं पिकवतात की तालुक्यात तोड नाही. आणि दिनूराव हे आमचे चुलत सासरे तात्या, नायब साहेबांचे वडील, आणि ही त्यांची नात प्राची. सजन पाटलांनी ओळख करून देताच दिनू पाटलांनी अदबीनं रामराम केला, पण त्यांची नजर प्राचीवर खेळली. तात्याने चेहऱ्यावर तुटक रेषा जेमतेम जागेवरच्या हलवल्या व स्मित उमटवलं. दिनूनं सजन पाटलांना व सजन पाटलांनी तात्यांना दाखवल्यासाठी समोरच गर्दीत उभ्या प्रशांतकडं बोट दाखवलं. तात्यांनी प्राचीस खुणावताच तिच्या कपाळावर आट्या उमटल्या. समोर अगदी मजुरागत भासणारा तिच्याच वयाचा मुलगा दिसत होता. ती मनातून झडपडली. अंगाची लाही लाही झाली. आपला बाप आपल्या आईच्या पूर्ण कह्यात गेलाय व आई पुढे हतबल झाल्या केविलवाण्या बापाची प्रतिमा तिला एकदम किळसवाणी भासू लागली. केवळ आईला आपण नकोय म्हणून बाप आपलं लग्न उरकवण्याची घाई करतोय, तेही एका खेडवळ मुलाशी. आत मोठा कोलाहल दाटून आला. तिने जळजळीत कटाक्ष तात्यावर टाकला. सजनराव, चला निघूयात घरी. तात्या एवढंच बोलले. जाणाऱ्या दोघांकडे दिनू व सजन पाटील पाहतच राहिले. जाता जाता प्राचीनं प्रशांतकडे भर नजरेनं ठासून पाहिलं, पण प्रशांत गर्दीत हरवलेला. त्याला आपणास कोण पाहतंय व कशासाठी याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. कोण तात्या, कोण प्राची, काहीच नाही. 5च्या सुमारास संतापात सारेच निघाले. तसं तर तात्या, राधाबाई व प्राची हे वाकीत थांबणार होते, पण तात्याचा व प्राचीचा संताप पाहून पिंपरकरांनी ऐन वेळेस निर्णय बदलवला व गाडी नाशिककडे धावू लागली. आप्पा, थोडी तरी लाज वाटू दे. माझ्या नातीला या आडवळणाच्या खेड्यात आणि त्या भिकारड्यांचं स्थळ दिसलं का रे तुला? त्या मूर्ख भारतीचं ऐकून माझ्या नातीचं वाटोळं करायला टपलास का रे तू? तात्या गाडीतच लाल झाले. तात्या, मुलाचे गुण पहा तुम्ही. येत्या वर्षात तो पोस्ट काढेल म्हणजे काढेल. चुलीत घाल त्या पोस्टीला. आणि याद राख, ती जोपर्यंत सांगत नाही तोवर तिच्या लग्नाचा अजिबात विषय घ्यायचा नाही. आणि तिला जर शिकायचं आहे तर ती ठरवेल तिथं तिची सोय कर. पण तात्या, बस पुरे. या विषयावर आता कोणीच काही बोलणार नाही. तात्यांच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या. पुढच्या 8 दिवसात प्राची पुण्याला निघून गेली. पवनकुमार पिंपरकर एकदम हतबल झाले. अवघड जागेचं दुखणं. त्यांना आपण ठरवलेला बेत तात्यांना उघडही करता येईना.
आत्ताच सारं उघड केलं तर आपल्या साऱ्या मेहनतीवर पाणी फिरायचं म्हणून तुर्तास त्यांनी सबुरी धरली. आपला मुलगा भावेशलाही त्यांनी पुण्यास क्लास काढण्याची परवानगी दिली. भावेश हा पवनकुमार पिंपरकराचा दुसऱ्या पत्नीचा मुलगा. प्राची व भावेश दोघांमध्ये ना फारसं सख्य ना फारसा दुरावा. भारतीबाईचा दुस्वास या दोघात कधीच आडवा आला नसला तरी पिंपरकरांना वाटणारी ओल ही या दोघात दिसली नाही कधी. स्वारगेट परिसरात यांचे स्वतःचे एका सोसायटीत लगोलग 3 फ्लॅट, जवळच औंधकडेही फ्लॅट. भावेशनं स्वारगेट परिसरातील फ्लॅटची तोडफोड करत क्लाससाठी नुकताच हॉल व ऑफिस बनवलेले. गौरी कदम नावाची MBAला सोबत असणाऱ्या मैत्रिणीसोबत भावेशनं क्लासचा बिझनेस सुरू तर केला, पण पिंपरकरांनी प्राचीला पुण्यास पाठवलं ते मुळात याच क्लासमध्ये शिकण्यासाठी की शिकवण्यासाठी देव जाणो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.